राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। पीक पाहणीला आता महिनाभराची मुदतवाढ मिळाली, तर शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदतवाढ 30 सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यामुळे आता 31 ऑक्टोबर ती वाढवण्यात आलेली आहे। राज्यावर पुन्हा पावसाचं सावट, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरी 115% पावसाचा अंदाज। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदानामध्ये मोठा घोटाळा झाला, तर बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळप्रमाणे सवलती मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। ई-केवायसी आजी अग्रिष्टाक आधारे मदत देणार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मदतीचं धोरण हे शिवसेनेचं धोरण, एकनाथ शिंदे। कर्जवसुलीचे नोटीस पाठवल्यास बँकावर कारवाईचा इशारा। मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे, आतापर्यंत सुमारे 60% हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे सुरू असून सर्व अटी शर्ती बाजूला ठेवून मदत केली जाईल। मदतीचं धोरण हे शिवसेनेचं धोरण आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली। दरम्यान पुराच्या काळामध्ये बँकांना कर्जवसुलीची नोटीस पाठवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। नुकसान भरपाई द्या, अन्यथा विमानामध्ये बसून मारून टाका, शेतकऱ्यांच्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पूरग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानातून 10 किलो गहू आणि तांदूळ वाटप होणार, पालकमंत्र्यांची माहिती। सेलगाव परिसरातील अतिवृष्टीच्या मोसंबीला फटका बसला, लाखो रुपयाचं नुकसान, प्रशासन तात्काळ पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी। नियम मोडला की घरपोच दंड, पोलिसांचं डिजिटल ॲक्शन, 13 दिवसामध्ये सीसीटीव्हीद्वारे 203 जणांवर कारवाई। अतिवृष्टीचा तडाखा बसला, बाजार समितीला दसरा कोरडाच, कोट्यवधी रुपयाचा उलाढाल ठप्प, तर बाजारामध्ये येणारा शेतीमाल निसर्गाने हिरवला। शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं प्रतिपादन। शेतकऱ्यांना खचून जाऊ नये, मंत्र्यांचं आश्वासन। पुरामध्ये शेकडो हेक्टर शेती नगदी पिके खरडून गेले, शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर। 3000वर पूरग्रस्तांना अधिक मदत वाटप सुरू झाली, तर एकही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता घेणार। हेक्टरी 50,000 रुपयाची तातडीची मदत द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलं मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुरात शेकडो हेक्टर शेती नगदी पिके खरडून गेली, शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर, सरसकट नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार अनुदान, राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी। उमरगा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये मदत देणार असून ई-केवायसी केलेल्या असल्यास पुन्हा करण्याची गरज नाही। अनुदान हेक्टरी मर्यादा लवकरच जाहीर करण्यात येणार असून बँकांना खातेदारांचे पैसे अडवल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंगळवारी इथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला।